नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2021 साठी संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 मार्काची एक टेस्ट घेणार आहोत, म्हणजेच 30 प्रश्नांची एक टेस्ट घेणार आहोत। या 30 पैकी तुमचे किती बरोबर येतात उत्तरे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ हे सर्वांपर्यंत म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, त्याकरता व्हिडिओ पाहणे झाल्यावर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की व्हिडिओ शेअर करा। टार्गेट स्पर्धा परीक्षा हे आपले चॅनल नवीन आहे। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची आपल्या चॅनलला सपोर्टची गरज आहे, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 15 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 21 नोव्हेंबर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 21 ऑक्टोबर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो। प्रश्न क्रमांक 2, सर्व जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 आहे केरळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र हे राज्य सर्व जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 3, मुंबईचे पोलीस आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 परमवीर सिंह, पर्याय क्रमांक 2 अभिजित कुमार, पर्याय क्रमांक 3 हेमंत नगराळे। प्रश्न क्रमांक 3 चे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 3 हेमंत नगराळे, पर्याय क्रमांक 4 संजय बर्वे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हेमंत नगराळे हे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत। या अगोदर हे पोलीस महासंचालक होते, त्यांच्या जागी आता संजय पांडे हे महाराष्ट्राचे 45वे पोलीस महासंचालक बनले आहेत व हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्त बनले आहेत। प्रश्न क्रमांक 4, ज्यांच्या नावाने रॅमन मॅगसेस पुरस्कार दिला जातो हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जापान, पर्याय क्रमांक 2 नेपाळ, पर्याय क्रमांक 3 फिलिपाईन्स, पर्याय क्रमांक 4 मॉरिशस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिलिपाईन्स। या फिलिपाईन्स या देशाचे अध्यक्ष होते, ज्यांच्या नावाने हा रॅमन मॅगसेस पुरस्कार दिला जातो। प्रश्न क्रमांक 5, भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञ 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे? प्रश्न असा आहे भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर स्वामीनारायण, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर मनमोहन सिंग, पर्याय क्रमांक 3 अभिजित बॅनर्जी आणि पर्याय क्रमांक 4 आहे अमर्त्य सेन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिजित बॅनर्जी यांना 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता आणि हे भारतीय आहेत। प्रश्न क्रमांक 6, द्रोणाचार्य पुरस्कार 2020 प्राप्त जसपाल राणा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? प्रश्न असा देखील येऊ शकतो की द्रोणाचार्य पुरस्कार 2020 हा कोणाला प्राप्त झाला आहे? तर त्या प्रश्नाचे उत्तर जसपाल राणा यांना 2020चा
द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त झाला आहे? आणि हा आपला प्रश्न असा आहे, द्रोणाचार्य पुरस्कार 2020 प्राप्त जसपाल राणा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हॉकी, पर्याय क्रमांक 2 नेमबाजी, पर्याय क्रमांक 3 मल्लखांब, पर्याय क्रमांक 4 आहे पॅरा बॅडमिंटन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅरा बॅडमिंटन। पॅरा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित हे जसपाल राणा आहेत। प्रश्न क्रमांक 7 देशातील सर्वाधिक लांबीच्या रोपवेची लांबी किती आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1.8 किमी, पर्याय क्रमांक 2 2.8 किमी, पर्याय क्रमांक 3 1.5 किमी आणि पर्याय क्रमांक 4 आहे 2.5 किमी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1.8 किमी एवढी। प्रश्न क्रमांक 8 भारतीय तटरक्षक दलाचे चौथी गस्ती जहाज कोणते आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अभय, पर्याय क्रमांक 2 सार्थक, पर्याय क्रमांक 3 विराट आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्थक। सार्थक हे भारतीय तटरक्षक दलाचे चौथे गस्ती जहाज आहे। प्रश्न क्रमांक 9 गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 फिरोजशाह मेहता आणि पर्याय क्रमांक 4 आहे न्यायमूर्ती रानडे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते। प्रश्न क्रमांक 10 सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 4 आहे गोपाळ कृष्ण गोखले। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 11 क्लोरोफिलमुळे वनस्पतींना हिरवा रंग प्राप्त होतो, तर पिवळा रंग वनस्पतींना कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कॅरोटीन, पर्याय क्रमांक 2 लायकोपीन, पर्याय क्रमांक 3 1 व 2 आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी सध्या कोण आहेत? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सी विद्यासागर राव, पर्याय क्रमांक 2 गिरीशचंद्र मुर्मू, पर्याय क्रमांक 3 कलराज मिश्रा आणि पर्याय क्रमांक 4 आहे भगतसिंग कोश्यारी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भगतसिंग कोश्यारी। ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्र या राज्याबरोबरच भगतसिंग कोश्यारी आणखी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? प्रश्न क्रमांक 13 50व्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म समारोह इम्पी मधील गोल्डन जुबली अवॉर्ड अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अमिताभ बच्चन, पर्याय क्रमांक 2 शत्रुघ्न सिन्हा, पर्याय क्रमांक 3 रजनीकांत आणि पर्याय क्रमांक 4 आहे अनुपम खेर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रजनीकांत यांना 50व्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म समारोह इम्पी मधील गोल्डन जुबली अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 14 देशाच्या पहिल्या लोकपालपदी सध्या कोण आहेत?
पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग, पर्याय क्रमांक 3 दत्ता पडसलगीकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे श्रीधरन पिल्लई। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे देशाच्या पहिल्या लोकपालपदी सध्या आहेत। प्रश्न क्रमांक 15 जागतिक अन्न दिन कधी साजरा करतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 15 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 16 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 17 ऑक्टोबर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 18 ऑक्टोबर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिन साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीस काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मलबार, पर्याय क्रमांक 2 कारावार, पर्याय क्रमांक 3 कोरोमंडल आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोकण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोकण। प्रश्न क्रमांक 17 द फिअरफिल्ड या कादंबरीचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 माधुरी विजय, पर्याय क्रमांक 2 किरण बेदी, पर्याय क्रमांक 3 रवी शास्त्री आणि पर्याय क्रमांक 4 आहे सलमान रशिदी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माधुरी विजय या द फिअरफिल्ड या कादंबरीच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक 18 देशात आर्मीच्या 7 कमांडो यापैकी दक्षिण कमांडोचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे रायगड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे। देशामध्ये आर्मीच्या ज्या 7 कमांडो आहेत त्यापैकी दक्षिण कमांडोचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 19 5G इंटरनेट सुविधा कोणत्या देशाने सुरू केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मॉरिशस, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 फ्रान्स आणि पर्याय क्रमांक 4 आहे जपान। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जपान। जपान या देशाने 5G इंटरनेट सुविधा सुरू केली आहे। प्रश्न क्रमांक 20 1896च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात वंदे मातरम हे गीत कोणी गायले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 2 रहमतुल्ला सयानी आणि पर्याय क्रमांक 3 आहे बंकिमचंद्र व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रहमतुल्ला सयानी यांनी 1896च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात वंदे मातरम हे गीत गायले होते। प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हरिभाऊ बागडे, पर्याय क्रमांक 2 सी विद्यासागर राव, पर्याय क्रमांक 3 राधाकृष्ण विखे पाटील आणि पर्याय क्रमांक 4 आहे सुमित मलिक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुमित मलिक हे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहेत। प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या बाजूने मालवण व वेंगुर्ल्याच्या मध्ये नुकतेच बांधलेले विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 3 सांगली आणि पर्याय क्रमांक 4 आहे वर्धा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये
महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या बाजूने मालवण व वेंगुर्ल्याच्या मध्ये नुकतेच बांधलेले विमानतळ आहे? प्रश्न क्रमांक 23. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव खालीलपैकी कोणी केला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अहमद शाह अब्दाली, पर्याय क्रमांक 2 नदीर शाह आणि पर्याय क्रमांक 3 आहे मोहम्मद शाह व पर्याय क्रमांक 4 आहे सादत खान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमद शाह अब्दाली यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणते स्थळ युनेस्कोच्या वारसा यादीत नाही? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 एलिफंटा गुफा, पर्याय क्रमांक 2 अजिंठा गुफा, पर्याय क्रमांक 3 कारल्याच्या गुफा आणि पर्याय क्रमांक 4 आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कारल्याच्या गुफा या युनेस्कोच्या वारसा यादीत नाहीत. बाकी 1, 2 व 4 हे सर्व युनेस्कोच्या वारसा यादीत आहेत. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 कोणत्या तारखेस अंमलात आले? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 28 एप्रिल 2015, पर्याय क्रमांक 2 28 मार्च 2018, पर्याय क्रमांक 3 30 एप्रिल 2015 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 30 मार्च 2018. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 28 एप्रिल 2015 या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 अंमलात आले आहे. प्रश्न क्रमांक 26. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सुकुमार सेन, पर्याय क्रमांक 2 कल्याण सुंदरम, पर्याय क्रमांक 3 SP सेन शर्मा, पर्याय क्रमांक 4 सुनील अरोरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा सध्या भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? प्रश्न क्रमांक 27. रक्तातील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करीत नाही? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जीवद्रव्य, पर्याय क्रमांक 2 पांढऱ्या रक्तपेशी, पर्याय क्रमांक 3 यापैकी नाही आणि पर्याय क्रमांक 4 आहे जीवनसत्व ब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 28. गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व अ, पर्याय क्रमांक 2 फ्लोरीन, पर्याय क्रमांक 3 आयोडीन आणि पर्याय क्रमांक 4 आहे जीवनसत्व ब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र शासनाच्या SJY योजनेचे पूर्ण नाव काय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 श्रमेव जयते योजना, पर्याय क्रमांक 2 सहाय्यता जयते योजना, पर्याय क्रमांक 3 सकाळ जयते योजना आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्लम जयते योजना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रमेव जयते योजना. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 30. दक्षता मासिक कोणाचे मुखपत्र आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रेल्वे, पर्याय क्रमांक 2 पोलीस दल, पर्याय क्रमांक 3 BSF आणि पर्याय क्रमांक 4 आहे वायुदल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोलीस दल. दक्षता हे पोलीस दलाचे मासिक किंवा मुखपत्र आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न पाहिले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे नवीन सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.